पूर्ण लोकसभा क्षेत्रात भिवंडी लोकसभा क्षेत्रात जोरात वाढदिवस साजरा केला जातो आहे आणि जशी चुनावी दौड आता जवळच आहे. लोकसभा शिवसेना ही तिकीट मागते. शिवसेना तुम्ही इच्छुक आहेत, तुमचे बाबा बाल्या मामा ते शिवसेनेने तिकीट मागतात आहे. काय तुमची राय त्याच्यात? सध्या मी जे पूर्ण लोकसभा वार्डात जे फिरलो आज ते एक समाजकार्य म्हणून फिरलो आहे. सध्या तर मी राजकारणात एकदम पूर्णपणे ॲक्टिव्ह नाही आहे आणि कार्य माझं तेवढंही मोठं नाही का मी या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेन. त्यामुळे हो नक्कीच एवढं सांगू शकतो का इच्छुक आहेत आणि बाकीची प्रतिक्रिया तुम्ही व्हिडिओ माध्यमातून किंवा दुसऱ्या मीडियाच्या माध्यमातून बघितलीच असेल. बाकी हो नक्कीच आम्ही समाजकार्य माझी मित्रमंडळी आहेत, मी त्या हिशोबाने इथं आलेले आहे. आज जसं मामांना एक खासदारच्या दृष्टीने लोक भिवंडी लोकसभा क्षेत्राचे लोक बघतात आणि काहींचं अशी चर्चा पण आहे का सेनाने अगर तिकीट नाही दिला तर काँग्रेसकडे त्यांचं वळण होऊ शकतो. काय तुम्हाला काय म्हणत याबद्दल? सध्या तसा काही विषय माझा आणि त्याचा काही चर्चा झाला नाही आणि त्यांचा एक विरोध आहे, एक वैयक्तिक उमेदवाराला विरोध आहे, ते सर्वांनाच माहिती आहे. बाकी दुसरा काही विषय मला काही माहिती नाही आणि मी तेवढा विचारलाही नाही. समजा बाबांना सुरेश बाल्या म्हात्रे यांना तिकीट भेटला सेनेने तर काय प्रक्रिया राहील तुमची? कसं काम करणार लोकसभा क्षेत्रात? काम करणार ना, शिवसैनिक सर्व काम करणार आणि नक्कीच ॲक्टिव्हपणाने काम करेल. वडील उभा असल्यानंतर कोणीही काम करेल, मीही काम करेल आणि जिद्दीनेच काम करणार. काय प्राथमिकता राहील भिवंडी लोकसभेसाठी? आजपर्यंत जे आता मागच्या जे इलेक्शनला जे खासदार आहेत त्या खासदारांनी काय कामं केले आहेत का नाही केले आहेत? कसं राहील? काय मुद्दे घेऊन जाणार तुम्ही? बहुतेक मुद्दे विकासाचेच मुद्दे असणार आहेत. जसे खासदाराच्या अंडरमध्ये जे काही नॅशनल हायवेज येतात किंवा रेल्वेज येतात तेच सर्व मुद्दे ते तुम्हाला थोड्या दिवसांनी प्रसिद्धी होतील. जर काही तिकीट मिळाला नाही मिळाला तेव्हा नंतरच आहे. पण हे दोन मुद्दे मला वाटतं मेन मुद्दे असतात, हायवेज आणि रेल्वेज. तर या मुद्द्यांवर जोर देण्याचा प्रयत्न असेल त्यांचा, एवढा माझ्या तरी समजुतीनुसार आहे. तुम्ही भिवंडी लोकसभा क्षेत्राच्या लोकांना नागरिकांना काय सांगू इच्छिता? मी भिवंडी लोकसभेच्या नागरिकांना एवढंच सांगू इच्छितो की तुम्ही एक तुमचा जे काही सपोर्ट असेल ते एक विकासाच्या माध्यमातून सपोर्ट करा आणि एक मी बोलेन की लोकल बेसवर तुम्ही एकदा सर्वे करून जो तुम्हाला अतिउत्तम माणूस वाटेल त्यालाच मतदान करा असं माझं अपील असेल. मग ते तुम्ही माझ्या वडिलांसाठी जर तुम्हाला नेगेटिव्ह वाटला तर नका करू, पण जर पॉझिटिव्ह असला तर नक्की करा. थँक्यू.